नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुनने त्याच्या रूममध्ये खूप मोठ्याने म्युझिक लावलेलं असतं आणि त्यावर तो डान्स करत असतो. परंतु घरातले सर्वजण जागे होतात आणि अर्जुनच्या रूममध्ये येतात. सर्वजण अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, पहिल्यांदा ते म्युझिक बंद कर. किती मोठा हा आवाज आहे, आम्ही झोपेतून उठून आलोय. मी त्या म्हणत असते की अर्जुन, तू फक्त स्वतःचा विचार करतोस, तुझ्यामुळे दुसऱ्यांची झोपमोड होते, हेही तुझ्या लक्षात येत नाही. अर्जुन म्हणतो की सॉरी, माझ्या तर हे लक्षातच आलं नाही. ॲक्च्युली मला बोर होत होता ना, म्हणून मी म्युझिक लावलं होतं. अश्विन म्हणत असतो की दादा, अरे काय आहे, मला उद्या सकाळी क्लिनिकला जायचं आहे, सकाळी उठून माझी झोपसुद्धा पूर्ण होणार नाही. जाऊ दे, मला तर आता रिस्कच घ्यायची नाही. असं म्हणून अर्जुनचं ब्ल्यूटूथ उचलून आता तो घेऊन जातो. तिथून सर्वजण निघून गेलेले असतात. कल्पनाला मात्र समजलेलं असतं की सायली रूममध्ये नाही आहे, म्हणून अर्जुनला बोर होतोय आणि म्हणूनच त्याने म्युझिक लावलंय. जाता जाता कल्पना अर्जुनला सांगू जाते की आज तुला झोप नाही येणार नाही का, तुझी बायको नाही आहे, झोप आता कसा तरी. असं म्हणून आता कल्पना तिथून निघून जाते. तर अर्जुनला खूप बोर होत असतं, काय करावं ते त्याला समजत नसतं. आणि मग तो चैतन्याला कॉल लावतो. चैतन्य त्यावेळी झोपलेला असतो. चैतन्य अर्जुनला विचारतो की काय रे अर्जुन, काही प्रॉब्लेम झालाय का? अर्जुन म्हणतो की हो ना यार, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, मला झोप येत नाही, मला खूप कंटाळा आलाय, खूप बोर होतंय. चैतन्य म्हणतो की काय अर्जुन, तुला झोप येत नाही म्हणून तू मित्राला परेशान करणार का? सायली आहे ना तुझ्याजवळ, तिला बोल, तिला सांग तुझ्यासाठी अंगाई गायला, ती मस्त तुझ्यासाठी अंगाई गाईन आणि मग तुला पटकन झोप लागेल. अर्जुन म्हणतो की काय बोलतोयस तू चैतन्य, तुझ्याकडे मीठ असेल ना ते जरा घेऊन ये इकडे आणि चोळ माझ्या जखमेवरती. चैतन्य म्हणतो की अरे एक्झॅक्टली काय झालंय? अर्जुन म्हणतो की अरे मिसेस सायली इथे नाही आहेत, त्या घर सोडून निघून गेल्या आहेत कुसुमताईकडे, आणि तेही मला न सांगता. चैतन्य म्हणतो की अरे तरी म्हटलं की तू आज ऑफिसमध्ये एवढी चिडचिड का करत होतास? अर्जुन, मला खरं सांग की तू सायलीला मिस करतोयस ना, सायली इथे नाही आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की मी काय कोणाला मिस करत नाही आहे आणि मी तुला सोल्युशन मागायला फोन केला, हे काय नॉनसेन्स बोलतोय तू? चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आता तुझ्या निद्रानाशाचं फक्त आणि फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे मिसेस सायली अर्जुन सुभेदार. तुम्ही त्यांना कॉल लावा आणि त्यांच्याशी बोला, कारण तुम्ही जे माझ्याकडे सोल्युशन मागताय ते तर माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना फोन लावा. गुड नाईट. असं म्हणून चैतन्य झोपून घेतो. अर्जुनला आता काय करावं ते कळत नाही आणि मग पुस्तक वाचत वाचत तो तसाच झोपून घेतो. त्यानंतर सकाळी जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो म्हणत असतो की मिसेस सायली, खिडकी बंद करा आधी. तर मग नंतर तो उठतो. त्याला समजतं की सायली तर घरामध्ये नाहीच आहे. तो म्हणत असतो की रात्री इतक्या उशिरापर्यंत मी झोपलो आणि सकाळीसुद्धा मिसेस सायलींच्या वेळेवर उठलो आहे. ही रूमसुद्धा ना मिसेस सायलींच्या स्टीममध्ये गेली आहे आणि तसंही आता सगळं मलाच करावं लागेल. असं म्हणून आता टॉवेल घेऊन अर्जुन आंघोळीला जातो. आंघोळ करून आलेला असतो आणि कपाटामध्ये तो पेनड्राईव्ह शोधत असतो आणि कॉलवर तो चैतन्यासोबत सुद्धा बोलत असतो आणि त्याला म्हणत असतो की माझीच चूक आहे. हां, मला माहिती आहे ना, माझीच नेहमी चूक असते. आता पेनड्राईव्ह कुठे ठेवला मला नाही सापडत आहे. आणि त्या एका छोट्याशा पेनड्राईव्हसाठी अर्जुन अख्ख्या रूममध्ये पसारा करून ठेवतो. सगळ्या बेडवर फाईल्स, सगळ्या बेडवर कपडे, सगळीकडे नुसता पसारा घालून ठेवलेला असतो. कल्पना तिथे अर्जुनला कॉफी घेऊन येते आणि जेव्हा ती पसारा बघते तेव्हा म्हणते की अरे अर्जुन, हे तू काय करून ठेवलंयस? अर्जुन म्हणतो की मम्मा, माझा लाल रंगाचा पेनड्राईव्ह होता, तो बघितला का तू? कल्पना म्हणते की अरे मला कसं काय माहीत असणार, हे बघ, जोपर्यंत तुझं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत मला तुझ्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, आता तुझं लग्न झालंय तर तुझ्या बायकोलाच माहीत असेल. तर अर्जुन म्हणतो की तुला मिसेस सायली इथे कुठे दिसताय? आणि हो, तसंही मला काही फरक पडत नाही, मी एकटा पेनड्राईव्ह शोधेल. कल्पना म्हणते की ठीक आहे, तुझी मर्जी. कल्पना म्हणते की बरं ठीक आहे, कॉफी घे. अर्जुन म्हणतो की नको आहे मला. कल्पना म्हणते की ठीक आहे आणि तिथून निघून जाते. अर्जुन मागे म्हणत असतो की ही मम्मासुद्धा ना मिसेस सायलींसारखंच वागायला लागली आहे. स्वतःची चूक मात्र कधीच कबूल करणार नाही आणि गेल्या तिथे रुसून राहा तुम्ही कुसुमताईच्या इथे परमनंट राहा, परत काही येऊच नका तुम्ही. आणि तसंही अर्जुन सुभेदारला काही फरक पडत नाही. अर्जुन सुभेदार स्वतःच्या कामं स्वतः करू शकतो. तर इकडे रविराज हा मैपतला कॉल करतो आणि मैपतला म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं होतं, मी एक काम करतो, तुमच्या घरी येतो. तर आता मैपतला घरी कसं बोलवावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. मैपत त्याला म्हणत असतो की अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही घरीच थांबा, आम्ही तुम्हाला भेटायला येतो, तुम्ही कशाला तस्ती घेताय? रविराज म्हणतो की नाही, मी तुमच्या घराजवळच होतो, म्हटलं आता तुम्हाला भेटूनच घेतो. असं म्हणून रविराज फोन ठेवतो. त्यामुळे आता मैपतला माहीत असतं की हा किल्लेदार काहीही करून घरी येणार आहे, त्यामुळे घर कसं सज्जनासारखं वाटलं पाहिजे. आणि मग तो साक्षीला सांगतो की साक्षी, तू एक काम कर, जे काही पोहे वगैरे बनवायचे आहे ना ते तू बनवून घे आणि मी घरातले जे चाकू कोयते लपवले ना ते बाहेर काढतो. आता मैपत त्याच्या गुंडांना सांगतो की घरामध्ये जे काही चाकू कोयते बंदुका वगैरे लपवल्या आहेत ना त्या सगळ्या बाहेर काढा. त्याचे लोक आता कामाला लागतात आणि एक एक करता असा सगळा टेबल बंदुकांनी चाकूंनी भरलेला असतो, कोयत्याने भरलेला असतो.
ते बघून साक्षी म्हणते की अहो अण्णा हे काना म्हणतात की काय आहे हे. मैपत त्याच्या गुंडांना म्हणतो की लेकरांनो हे काय आहे. साक्षी म्हणते की अहो अण्णा काय आहे हे, तुम्ही एवढी हत्यारं आपल्या घरात लपवली होती. मैपत त्याच्या गुंडांना लेकरांनो अरे तुम्ही तर माझ्या घरामध्ये हत्यारांचं तर गोडाऊन करून टाकलं. मैपत आता त्यांना म्हणतो की तुम्ही इथून निघा बरं, कारण तुम्हाला जर इथे किल्लेदारने बघितलं ना तर तो मला फासावर लटकवेल. असं म्हटल्यावर आता ते गुंड तिथून निघून जातात. तर मैपत त्या हत्यारांकडेच बघत असतो. साक्षी मनात विचार करत असते की काहीही झालं तरी किल्लेदारला मात्र अण्णाच्या कामाचा वास येणारच आहे. तर इकडे अस्मिता म्हणत असते की मम्मा आम्हाला लवकर कॉफी आणून दे ना. तर कल्पना तिला कॉफी देते. अस्मिता म्हणत असते की आज घर किती छान वाटतंय ना, आज नको ते चेहरे बघायला भेटत नाही आहे म्हणून अगदी मस्त वाटतंय. तर अश्विन म्हणतो की ते तुला छान वाटते परंतु आम्हाला मात्र खूप बोर होतंय. सकाळी सकाळी आम्हाला सायली वहिनीची प्रार्थना ऐकायची सवय आहे ना त्यामुळे. तर प्रताप म्हणत असतो की मला तर पूर्ण आई नाही ना म्हणून खूप बोर होतंय. कल्पना म्हणते की मला पूर्ण आई आणि सायली नाही आहे म्हणून बोर होतंय. तितक्यातच सायलीचा व्हिडिओ कॉल कल्पनाच्या फोनवर आलेला असतो. कल्पना फोन घेते आणि म्हणते की सायली अगं तुझीच आठवण काढत होतो, तू कधी येणार आहेस. सायली म्हणते की हो आई मी लवकरच येणार आहे. आणि हो बाबांसाठी मी प्रोटीन मिश्रण बनवून ठेवलं आहे, एवढं जरा बाबांना द्या हा. आणि अस्मिताईंसाठी मी टोमॅटोचा गर देखील काढून ठेवला आहे, तोही घ्या. आणि तुमच्या ॲसिडिटीसाठी मी पाचक बनवून ठेवलं आहे, ते ओट्यावर ठेवलं आहे, तुम्हाला भेटलं ना. कल्पना म्हणते की अगं तू माहेरी गेली आहेस ना तरी तुला सासरचीच काळजी. तर तितक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो. कल्पना काय करते की फ्रंट कॅमेरा ऑन करते आणि सायलीला अर्जुनची दशा दाखवत असते. आणि ती म्हणत असते की सायली अगं तुझ्याशिवाय पान हलत नाही गं, आम्हाला गोष्टीसुद्धा वेळेवर सापडत नाही आहेत. तुला खरं सांगू का, तुझ्याशिवाय घर अगदी डिस्टर्ब झालं आहे आणि घरातली माणसंसुद्धा. कल्पना पुन्हा कॅमेरा तिच्या साईडने करून घेते आणि पुढे पुढे जात असते आणि म्हणत असते की सायली खरंच तू नाही आहेस तर करमतच नाही आहे गं. अर्जुन मात्र कल्पनाच्या मागे मागे फिरत असतो आणि तो सायलीला बघत असतो. तर कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन काय तुझं मागं मागं चाललं आहे, तुला कॉफी हवी आहे ना, कॉफी घे बरं, की तुला सायलीसोबत बोलायचं आहे, घे धर सायलीसोबत बोल. अर्जुन म्हणतो की मला कोणाशी बोलायचं नाही आहे आणि मला कोणाला बोलण्यासाठी जबरदस्ती पण करायची नाही आहे. आणि मग अर्जुन तिथून निघून जातो. तर कुसुमताई सायलीला म्हणत असते की सायली तुझं काय चाललंय मला कळेल का, हे टोमॅटोचा गर, शेंगदाण्याचे लाडू, प्रोटीन, हे काय चाललंय, म्हणजे तू इथं बसून तुला त्यांचीच काळजी आहे का, तुझा जीव तिथे एवढा का गुंतलाय. तर सायली म्हणते की अगं कुसुमताई ते घर आहे माझं. तर कुसुमताई म्हणते की तात्पुरतं घर आहे तुझं, ते कागदावर सह्या करून 1 वर्षासाठी मिळालेलं घर आहे फक्त ते. जेव्हा मधुभाऊ जेलमधून बाहेर पडतील तेव्हा तुलाही त्या घरातून बाहेर पडावं लागेल. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे चैतन्य अर्जुनला आयडिया देत असतो की तू एक काम कर, तू कुसुमताईंना कॉल कर. अर्जुन म्हणतो की मी जर कुसुमताईंना कॉल केला ना तर कुसुमताई मिसेस सायलींना पनवेलच्या बाहेर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जातील. चैतन्य म्हणतो की अर्जुन सुभेदार ही रिस्क तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. त्याला कॉल करत असतो तेव्हा सायली बघत असते की चिडका बिब्बा या नावाने कॉल येतोय, म्हणजे अर्जुनचाच कॉल येतोय. तर अर्जुन आता कुसुमताईच्या घरी आलेला असतो. कुसुमताई म्हणत असते की काय रे तू तिला न्यायला कशाला आलाय, ती काय तुझी खरी बायको आहे का. तिला म्हणत असतो की हे बघा कुसुमताई आमचं लग्न हे लीगल आहे आणि सगळ्या रिच्युअल्सप्रमाणे आमचं लग्नसुद्धा झालं. चैतन्य तू एकदा सांग यांना की मिसेस सायली माझ्या कोण आहेत. तर चैतन्य म्हणतो की बायको. तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.